काही त्याच्यावर टीका झाली होती की हा ब्रिज ओपन होत नाहीये कारण की मुख्यमंत्री वेळ देत नाही ओपनिंगसाठी, अशी टीका विरोधकांकडून करण्यात आली। अतिशय चुकीची अशी ही टीका आहे। अमितजींनी आपल्या भाषणामध्ये सविस्तर सांगितलेलं आहे की ज्यांनी स्वतः फोन करून या पुलाला गती दिली, आमचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री न येणं शक्यच नव्हतं। स्वतः लोढा साहेबांचे आणि सगळ्यात मोठं कॉन्ट्रीब्युशन हे अमितजींचं आहे की अमितजी साठम माझ्या जिल्ह्याचेच सुपुत्र आहेत। कशा रीतीने ते वेळोवेळी पाठपुरावा करत होते मी स्वतःच्या डोळ्यांनी बघितलेला आहे आणि त्याच्यामुळे अतिशय चोख उत्तर त्यांनी दिलेलं आहे। जे लोक स्वतः वर्क ऑर्डरसुद्धा देऊ शकले नाही 18 महिने, त्यांना काहीही बोलण्याचा अधिकार आहे असं मला वाटत नाही। मुंबई बदलते, मुंबई सुंदर होते, मुंबई स्वच्छ होते, मुंबई आरोग्यदायी होते आणि याचं सर्व श्रेय आदरणीय पंतप्रधान महोदयांच्या खाली काम करणाऱ्या आमच्या डबल इंजिन सरकारला आहे आणि आम्ही मुंबईचा कायापालट करून देण्यासाठी कटिबद्ध आहोत आणि वेळोवेळी हे सिद्ध झालेलं आहे। आणि म्हणून मी अमितजींचं मनापासून अभिनंदन करतो की लोकांची भावना लक्षात घेऊन लोकप्रतिनिधीने कसं काम करावं याचं उत्कृष्ट उदाहरण हे अमित साठमजी आहेत। आम्हाला त्यांचा सार्थ अभिमान आहे। झोपलेली किंवा थांबलेली मुंबई हे सरकार आल्यानंतर जलदगतीने धावू लागली असं वाटतं? 100% धावू लागली। रात्रीच्या वेळेला येऊन रस्त्याची पाहणी करायची आणि आपण काहीतरी मोठं कर्तृत्व केलं असं म्हणणारी माणसं कधी लोकांना उपलब्ध सुद्धा नव्हती। जे लोकांना 6-6 महिने भेटत नव्हते ते आता गल्लीबोळात फिरायला लागलेले आहेत आणि स्वतःला सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करतायत आणि त्यांची एक टीम हे केवळ खोटं बोलण्याचं काम करतंय। खोटं कसं बोलायचं हे जर शिकायचं असेल तर मुंबईमध्ये येऊन लोकांनी ते शिकावं, परंतु अशा वाईट गोष्टींचं कोणीही शिकू नये। चांगलं बोलायला शिकावं, सत्य बोलायला शिकावं आणि चांगल्या काम करणाऱ्या लोकांचं कौतुक करायला सुद्धा शिकावं असं मला स्वतःला वाटतं। आता ऋतुजा लटके व्यासपीठावरूनच स्वतः म्हणाला की एका गर्डरमध्ये इतका उशीर लागलाय, दुसरा गर्डर टाकण्यासाठी प्रचंड उशीर लागू शकतो। त्यांनी असे एक गोष्ट अशी आहे की इथं अमित साठम बसलेले आहेत, कसं काय काम करतात मी बघितलेलं आहे। प्रत्येक स्टेजला तो गर्डर हळूहळू खाली घ्यायला लागेल, त्या प्रत्येक स्टेजला त्यांना काम करताना मी स्वतः बघितलेलं आहे। माझ्या जिल्ह्यातले आहेत म्हणून कौतुक करत नाही, एक तरुण आमदार लोकांसाठी किती तळमळीने काम करू शकतो याचं ते जिवंत उदाहरण आहे। सर, जरांगे पाटलांनी पुन्हा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केलेली, आरोप केले, कसं बघता आज पुन्हा? एक गोष्ट अशी आहे की कोणीतरी त्यांचा गैरसमज करून देतोय। लोकांनी हे शोधून काढलं पाहिजे की व्यक्ती नेमकी कोण आहे, कारण मराठा समाजाला जेव्हा न्याय मिळतोय, केवळ आरक्षण तर मिळालंच 10%, परंतु कुणबी दाखले सुद्धा मिळायला सुरुवात झाली। एक आनंदाचं वातावरण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये असताना या आनंदामध्ये कुठेतरी विघ्न आणण्याचा प्रयत्न काही शक्ती करतायत। या शक्ती ओळखल्या पाहिजेत। जे लोकांसाठी कधीच काही करू शकले नाहीत ते पाठीमागून अशा कुरघोड्या करत असतात आणि माझं मनापासून विनंती आहे जरांगे पाटील साहेबांना की त्यांनी याला बळी पडू नये। त्यांनी जे कष्ट घेतलेले आहेत या कष्टाची जाणीव ही आदरणीय मुख्यमंत्री महोदयांना आहे, उपमुख्यमंत्री महोदयांना आहे, त्याच्यामुळे ते सातत्याने त्यांच्यावर राहिले आणि महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये प्रथमच मुख्यमंत्री एखाद्या आंदोलकांना भेटायला गेला हे पहिल्यांदा घडलेलं आहे। त्याच्यामुळे त्यांच्याबद्दल आदर आहे, परंतु त्यांनी जर कोणी त्यांना खोट्या गोष्टी सांगितल्या तर त्याला बळी पडू नये अशी माझी त्यांना नम्र विनंती आहे। नाना पटोले असं म्हणतात की 75,000 कोटी रुपयांच्या मागण्या पुरवण्या पूर्ण मुख्यमंत्र्यांचा विधान भवनातला एक व्हिडिओ व्हायरल होतोय। नाना पटोले त्यांना विचारतात की काय चाललंय, त्यावर मुख्यमंत्री असं म्हणतात की त्यांना नाना पटोलेंना संजय राऊतांच्या बद्दल विचारायचं होतं की संजय राऊतांचं काय चाललंय। त्यावेळेला त्यांना सांगितलेलं होतं की योग्य वेळ आली की कार्यक्रम करू, कारण तो कार्यक्रम कधीतरी होणं आवश्यक आहे, कारण किती वाईट बोलावं ह्याला मर्यादा असतात। अशा लोकांचा कधीतरी कार्यक्रम व्हायला लागतो आणि तो कार्यक्रम चोख उत्तर देऊन होऊ शकतो असं मला वाटतं। नाना पटोले यांनी म्हटलंय की 75,000 कोटींच्या पुरवण्या मागण्या मान्य होत असतील तर राज्य दिवाळखोरीत चाललेलं आहे। अजिबात दिवाळखोरीत चाललेलं नाहीये। ज्या वेळेला मोठ्या प्रमाणात खर्च होतो त्यावेळेला त्याचं कंपॅरिझन राज्याच्या जीडीपीशी होतं आणि महाराष्ट्राचा जीडीपी रेकॉर्ड ब्रेक वाढलेला आहे आणि त्याच्यामुळे तेवढा खर्च सरकारने करायलाच लागतो आणि हा खर्च सर्वसामान्य शेतकऱ्यावर होत असताना त्याच्याबद्दल जर नाना पटोले ऑब्जेक्शन घेत असतील तर त्यांनी असं करू नये असं मला नम्रपणे त्यांना सांगायचं आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क
आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.